नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 63 ते ओवी 70च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनाला आणि त्या निमित्ताने आपल्या सर्वांना एक गोष्ट उघडपणे सांगितली, जी गुह्य आहे, परंतु त्यांनी सांगितली. अर्जुनाचं निमित्त करून ती गोष्ट आपल्यापर्यंत पोचवली. ती म्हणजे अशी की आपल्या सर्वांच्या हृदयस्थ आत्मा रामाच्या रूपाने ते आपलं आराध्य दैवत परमदैवत वास करत असतं. परंतु जीवाला अहंता, ममता, मोह याच्यामुळे वेगवेगळ्या विषयांकडे जे धावावंसं वाटतं, त्यावेळी तो या आत्मारामापासनं दूर जातो. परंतु भगवंतांचं स्वरूप कसं आहे हे भगवंत आपल्याला सांगतायत. ते म्हणतात, एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानुका जैसा, कही दिसे न दिसे ऐसा, वाणीचा नोहे. ही फार महत्वाची गोष्ट इथे भगवंत सांगतायत. ते म्हणतात, एरवी मी तरी कैसा. जर खरोखरच विचार करून पाहिला तर माझं स्वरूप कसं आहे, तर ज्याप्रमाणे सूर्यनारायण, प्रगटलेले सूर्यनारायण ज्याप्रमाणे नेहमी सन्मुखच असतात, उगवलेल्या सूर्यनारायणांना आपण पाठ दाखवली तरी त्यांचा प्रकाश दिसत नाही असं काही होत नाही. कुठल्याही दिशेला आपण आपलं मुख करावं, सूर्यनारायणांच्या प्रकाशाचं दर्शन ज्याप्रमाणे होतं त्याप्रमाणे आपण कुठेही पाहावं. भगवंत म्हणतात, मी आहेच. वाचेच्या साह्याने मी दिसत नाही, मी दिसतो, अशी स्पष्टीकरण देत किंवा असा विचार करत माझं असणं नसणं त्यावर अवलंबूनच नाही. मी आहेच, सदा सर्वदा सर्वांच्या समोर आहे. जेव्हा भगवंत म्हणतायत मी सदा सर्वदा समोर आहे, ते कशा रीतीने? तर ते म्हणतात, माझे या विस्तारलेपणाचे निनावे, माझे या विस्तारलेपणाचे निनावे, हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेंची दही. ज्ञानोबारायांनी इथे सुंदर उपमा आपल्याला दिलेली आहे. ते म्हणतात, ज्याप्रमाणे दुधाला विरजण लावलं की त्याचं दही होतं, दुधाचं दूध पण संपतं, दह्याचा एक नवीन पदार्थ तयार होतो, परंतु झाला मुळात दुधापासूनच ना. त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात, माझ्यापासूनच तर हे जग विस्तारलंय. पण म्हणून हे माझ्याहून वेगळंय असं नाही. माझा जो अव्यक्तपणा आहे, अमूर्तपणा आहे, तोच व्यक्त दशेला आला, मूर्त स्वरूपाला आला, तो ह्या जगाच्या रूपाने आला. हेच भगवंतांना या ठिकाणी सांगायचं आहे.
दुधाचा व्यापकपणा. दूध मुरलं, त्याला विरजण लागलं, दही नावाचा नवीन पदार्थ तयार झाला, परंतु दुधापासूनच. दूध नाहीसं झालं, दही प्रगट झालं, पण दुधापासूनच. त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात, त्याचप्रमाणे ह्या जगाचा विस्तार हा सुद्धा माझ्यापासूनच आहे. ह्या जगामध्ये हे भगवंताचं अस्तित्व आपल्याला अनुभवायला येणं हे एका आत्मबोधाने शक्य होतं. का बीजची जाहले तरू, का बीजची जाहले तरू, अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. हे जग काय आहे हे भगवंत आता ह्या ठिकाणी उघडपणे सांगतात. ते म्हणतात माझ्या एकाचाच तर हा विस्तार आहे. एकाच गोष्टीपासनं एवढा प्रचंड विस्तार कसा होतो हे समजण्यासाठीच ज्ञानोबाराय हे दृष्टांत देतात. ते म्हणतात, अहो ज्याप्रमाणे बीज, इवलस बीज लहान असतं, पण त्या बीजातूनच झाडाचा केवढा मोठा विस्तार होतो. खोड, पानं, फुलं, अनेक फांद्या, केवढा विस्तार होतो. अथवा भांगारची अलंकार, एक सोनच. सोनं म्हणून एक धातू, पण त्या धातूपासनच, त्या सोन्यापासनच कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार होतात. पण वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार झाले तरी सोनं हे सोनच राहतं. तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. हे भगवंत आपल्याला सांगतायत. आणि भगवंताचं हे जे स्वरूप आहे, भगवंतांनी हे जे सांगितलं मज एकाचा विस्तारू, तो एकाचा म्हणजे काय, तर हे अव्यक्तपणे थिजले, तेची मग विश्वाकारे वो थिजले, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले, त्रैलोक्य जाणे. या ओव्यांमधनं भगवंत आपलं गुह्य स्वरूप अर्थात गुह्य ज्ञान प्रगट करतायत. म्हणूनच सुरुवातीपासून त्यांनी अर्जुनाला गुह्य या शब्दाने या आत्मज्ञानाचा उल्लेख केलाय. ते म्हणतात, माझं अव्यक्तपण म्हणजे कसं आहे, तर ते थिजल्यासारखं आहे, थिजलेल्या पदार्थासारखं आहे. परंतु हे थिजले पण जेव्हा नाहीसं होतं, तेची मग विश्वाकारे वो थिजले, पण तेच मग विश्वरूपाने प्रगट होते. तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले, त्रैलोक्य जाणे. त्याप्रमाणे मुळात माझं स्वरूप अमूर्त, कुठल्याही एका मूर्तीमध्ये म्हणजे आकारामध्ये मला बांधता येणार नाही असं माझं स्वरूप आहे. म्हणून अमूर्त आहे. एका ठराविक आकारात बांधता येणार नाही, एका ठराविक मूर्तीमध्ये बांधता येणार नाही, म्हणून ते स्वरूप अमूर्त आहे. पण ह्याचाच अर्थ असा की तेच स्वरूप अनेक मूर्तींमधनं प्रगट होऊ शकतं. विस्तारले त्रैलोक्य जाणे. अशा प्रकारे ह्या विस्तार पावलेल्या जगामध्ये अनेक रूपांनी, अनेक नामांनी त्याचं अव्यक्त थिजलेलं स्वरूपच प्रगट होत असतं. महदादी देहांते इये अशेषे ही भूते, परी माझ्या ठाई बिंबिते, जैसे जळी फेण. ज्ञानोबाराय म्हणतात, महद आदी देहांते म्हणजे बुद्धी, मन, अहंकार, देह ह्या देहापर्यंत जी सर्व भूतसृष्टी दिसते,
ती भूतसृष्टी माझ्याच ठिकाणी बिंबलेली आहे. ती कशी? परी माझ्या ठाई बिंबिते जैसे जळी फेण. ज्याप्रमाणे पाण्यावरती फेस दिसतो, पण त्या फेसामध्ये जर बघायला गेलं तर पाणी मात्र दिसत नाही. पण पाण्याच्या शिवाय तो फेस प्रगटही होऊ शकत नाही. त्याप्रमाणे ही भूतसृष्टी जणू काही त्या पाण्यावर प्रगट झालेल्या फेसासारखी आहे. पुढे भगवंत म्हणतात, परितया फेणा तू पाहता, जेवी जळ न दिसे पंडुसूता. ना तरी स्वप्नींची अनेकता, चेईलिया नोहिजे. भगवंत म्हणतात, अरे पण अर्जुना, बघ बरं, तू त्या पाण्यावर आलेल्या फेसामध्ये जर बघायला गेलास तर तुला तिथे पाणी दिसत नाही. पाण्याच्या आधाराने निर्माण झालेला फक्त फेस दिसतो. त्या फेसामध्ये पाणी नसतं. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपल्याला एकापेक्षा अनेक वस्तू, एकापेक्षा अनेक व्यक्ती स्वप्नामध्ये आपल्या प्रगट होतात. जणू काही त्या सर्व वस्तूंच्या, व्यक्तींच्या रूपाने आपण एकटेच प्रगट झालेले असतो. अशा अनेक गोष्टी स्वप्नात दिसतात, पण आपण जाग झाल्याबरोबर त्या स्वप्नांमधल्या अनेकतेची, अर्थात अनेक गोष्टींचा कुठे थांगपत्ताच लागत नाही. ती अनेकता, त्या अनेक गोष्टी एका क्षणात नाहीशा होतात. फक्त आपण जाग होण्याचा अवकाश. हे दृष्टांत देण्याचा उद्देश एवढाच आहे. जेव्हा आत्मज्ञानाने, आत्मबोधाने हा जीव खरोखरचा जागा होतो, त्यावेळी सगळा भेदभाव मावळून जातो. त्यावेळी ही संपूर्ण सृष्टी, हे संपूर्ण दृश्य, हे सर्व काही जणू त्या पाण्यावर आलेल्या फेसासारखं दिसतं. खरं काहीच नाही. खरं एकच आत्मतत्व, त्याचंच दर्शन, त्याचीच अनुभूती साधकाला होत राहते. तैसी भूते इये माझ्या ठाई, बिंबती तयान माझी मी नाही. इया उपपत्ती तुझ पाही, सांगितलिया मागा. भगवंत अर्जुनाला सांगतायत की ज्याप्रमाणे हा पाण्यावर आलेला फेस पाण्यावर बिंबलेला असतो, त्याचप्रमाणे या फेसासारखीच ही संपूर्ण भूतसृष्टी माझ्यावर बिंबलेली दिसते, पण त्याच्यात मी नाही. ही अशी अनेक उदाहरणं मी आत्तापर्यंत तुला सांगितली. इया उपपत्ती तुझ पाही, सांगितली आमिया. म्हणून बोलिलिया बोलाचा तिसो, न कीजे या लागी हे असो, परी मज आत पैसो दिठी तुझी. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे, हे परत परत बोलून मी तुला तेच तेच सांगतोय. हे मी किती वेळा सांगू? हा असाच या गोष्टीचा विस्तार होत राहील. पण हे असंच मी तुला सतत सांगण्यापेक्षा, ही चर्चा करण्यापेक्षा, परी मज आत पैसो दिठी तुझी. पण त्यापेक्षा तू तुझं लक्ष फक्त माझ्यावरच ठेव. पाण्यावर प्रगट झालेल्या फेसावर नको. तर ज्या आधाराने हे सर्व प्रगट झालेलं आहे, तो मी परमात्मा, आपला आराध्य दैवत, त्याच्यावरच आपली दृष्टी राहू दे. मुखी नाम आणि अंतःकरणात त्याचं स्मरण, तिथेच आपली अंतर्दृष्टी खिळून राहू दे. हेच ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.